जय शिवराय मित्रांनो, प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणारा शेतकरी, अगदी रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव न मिळणारा शेतकरी, खताचे बियाण्याचे वाढलेले भाव याच्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आणि अशा शेतकऱ्याला अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीची। मित्रांनो, आपण पाहिलेले की देशभरामधून शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीची मोठी मागणी केली जात आहे। याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन उभा केली जात आहेत। राज्यामध्ये सुद्धा कर्जमाफीच्या मागणीला मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीचं घोषणा करण्यात आलेली आहे, वचन देण्यात आलेले आहे, सर्वांचं त्याच्याकडे लक्ष। परंतु एकंदरीत देशामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाईल का, केली जावी अशा प्रकारची सुद्धा एक मोठी मागणी या ठिकाणी करण्यात येत होती। विरोधी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा याला मोठा जोर लावण्यात आलेला होता। याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजप बरोबर एक मित्र पक्ष म्हणून असलेल्या आरजेडीच्या एका खासदाराच्या माध्यमातून आज राज्यसभेमध्ये याच्याच संदर्भात एक प्रश्न उपस्थित केला की शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मानस आहे का, याच्या संदर्भातील कोणता प्रस्ताव शासनाकडे आहे का, किंवा शासनाची तशा प्रकारची काही कर्जमाफी करण्याची तयारी आहे का। मित्रांनो, या प्रश्नामुळे आज शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का, किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची केंद्र शासनाची मानसिकता आहे का, हे या ठिकाणी समजून येणार होतं। याच्याच मध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पीक कर्ज उपलब्ध करून देत आहोत, आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देत आहोत, शेतकऱ्यांना आम्ही हमीभाव देत आहोत, किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलत आहोत। शेतकऱ्यांना कर्ज मागण्याची गरज येऊ नये इथपर्यंत शासनाची तयारी असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याच्या संदर्भातील कुठलाही प्रस्ताव हा केंद्राकडे नसल्याबाबत मात्र या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। कारण आम्ही काय उपाययोजना करत आहोत या बाबी खूप मोठ्या आहेत, परंतु कर्जमाफी केली जाणार का याचं एका वाक्यामध्ये स्पष्ट उत्तर होतं होय किंवा नाही। याचं गोल गोल उत्तर देऊन एक अर्थी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची कर्जमाफी केली जाणार नाही, हेच आज या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात येत आहे। आपण पाहिलं होतं की 2-3 दिवसापूर्वी ICRच्या कार्यक्रमामध्ये स्वतः उपराष्ट्रपतींच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या या व्यथेवरती एक बोट ठेवण्यात आलेलं होतं। आता मित्र पक्षांच्या माध्यमातून सुद्धा ही मागणी करण्यात येत आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या मागणीला आता कुठेतरी मोठा जोर लागलेला आहे। या पार्श्वभूमीवरती आता येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून याला सकारात्मक घेतलं जात आहे की हा प्रश्न असाच प्रलंबित ठेवला जातोय, हे देखील पाहण्यासारखं आहे। परंतु एकंदरीत केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठीचा किंवा करण्यासंदर्भातील कुठलाही प्रस्ताव सध्या तरी नाही असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि तशाच प्रकारचं उत्तर आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे।